उपस्थित आहेत त्या सर्वांचा मी हार्दिक स्वागत करतो. आणि मगाशी तुम्ही सांगितले होते तेवढी काय आता राहिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का आता मी जे बोलणार आहे ते सांगणार आहे ते तुमच्या एक शेतकरी म्हणून बोलणार आहे. या सरांसाठी कुठला अधिकारी नाही का मी त्यांच्यात तुम्हाला व्यवस्थित बोलता येणार किंवा काही गोष्टी सांगता येणार नाही. पण ज्या काही गोष्टी सांगेल ते तुम्हाला समजतील ह्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करेल असं. तर आता विषयाला काही सुरू करूया. जास्त न करता तुम्हाला पण तुम्ही कंटाळलेलं आहे, कधी घरी जाऊन कसं झालेलं आहे. कसं असतं आपण शाळा सोडण्याचे भरपूर दिवस झालेले असतात आणि एका ठिकाणी पण तेवढा वेळ आपण जास्त बसून राहत नाही. थोडं कंटाळ येतो किंवा काही गोष्टी असतात किंवा 5 वाजले आपल्याला माहीत असतं की माझं मूळ शाळेत येणार आहे की तिकडे लक्ष असतं किंवा काहींची जनावर किती आणायचे असते म्हणजे काही कामांची अडचण आपण किंवा अडकलेलो असतो. तर त्या फार वेळ नाही आपण विषयाला सुरुवात करूया. आता जो आपला विषय कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यापालन. आता ह्या कुक्कुटपालन आणि कोंबड्याच्या लोकांचं दृष्टिकोन एकदम म्हणजे छोटंच झालं. कुक्कुट म्हणजे कोंबड्यापालन असं आपण तुमच्याकडे बोलतो, पण हा एक असा व्यवसाय आहे की जो सर्वसामान्य व्यक्तीला किंवा एखाद्या घरात महिला असेल किंवा शाळेत मुलं असेल त्याला लखपती किंवा करोडपती करू शकतो. एवढ्या ह्या व्यवसायामध्ये ताकद आहे. आणि हा व्यवसाय असा आहे की कोणी करू शकतो. म्हणजे असंच नाही की त्याने शेती शिक्षण घेतलं पाहिजे किंवा काय प्रोफेशनल असलं पाहिजे असं काही गरज नाही. तुम्ही त्यातल्या टेक्निकल गोष्टी शिकलात किंवा काही मेन गोष्टी शिकलात तरी तुम्ही तो व्यवसाय सुरू करू शकतो. ते आपण कसं करायचं काय ते आपण या क्षेत्रामध्ये बघून घेणार आहोत. आता कुठलाही व्यवसाय करायचा असेल बरोबर कुठला आहे शेळीपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल तर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काय त्या व्यवसायात लागणाऱ्या गोष्टींच्या आपल्याला काय करायचं आहे तर गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल काही लक्षात ऐकले महत्त्वाचं सांगतो का ह्या गोष्टी तुम्हाला बाहेर सांगणार नाही असं आहे. आता तुम्ही लेक्चर ऐकलं त्याच्याने माझ्या भरपूर जमण्याचा फरक असणार आहे. आता आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो त्या व्यवसायाची खरंच गरज आहे का, तो व्यवसाय करायचा फायदा होईल का, बरोबर ना. आता व्यवसाय सुरू व्यवसाय म्हणजे काय असतं की लोकांना सेवा देणं आणि त्या सेवेच्या मोबदल्यात आपल्याला 4 पैसे किंवा आपण मिळवू हा आपला मुख्य उद्देश असतो. आता पोल्ट्री सुरू करायची असेल तर पोल्ट्री का सुरू करायची, बरोबर का सुरू करणार पोल्ट्री सांगा. पोल्ट्री व्यवसाय पण सुरू करायचं आहे कशासाठी करणार काय गरज करायची पैसे कमवून. पैसे कमवणे हा व्यवसायाचा मूळ उद्देश कधीच नसतो लक्षात घ्या. मी काय म्हटलं मला व्यवसाय सुरू करायचा त्याचा मूळ उद्देश काय की लोकांना सेवा देणे. आता पोल्ट्रीमध्ये काय आहे पोल्ट्री कशासाठी करणार तर पोल्ट्री व्यवसाय पण लोकांची अन्नाची किंवा मांसाची गरज भागवण्यासाठी आपण पोल्ट्री व्यवसाय सुरू करू शकतो. पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तर लोकांना जे लागणारे मांस असेल तर ते कोंबड्यात आपण ते लोकांना करू शकतो. म्हणून आपला मेन उद्देश काय लोकांना मांस आणि अंडी उत्पादन हा आपला मुख्य उद्देश असणार आहे बरोबर. आणि पोल्ट्रीमध्ये पण 3 घटक पडतात. त्याच्यामध्ये 3 घटक म्हणजे काय की एक रेकॉर्ड आहे म्हणजे अंडी उत्पादनासाठी व्यवसाय करू शकता. दुसरा आहे मांस उत्पादन म्हणजे काय की चिकन सेंटर वगैरे खाण्यासाठी आपण त्यासाठी करू शकतो. आणि तिसरा म्हणजे काय की दुहेरी मला अंड्यासाठी सुद्धा हा व्यवसाय करायचा आहे आणि मांसासाठी सुद्धा हा व्यवसाय करायचा आहे. अशा वेळेसाठी तुम्ही काय करू शकता व्यवसाय सुरू करू शकता. म्हणजे आपला मूळ कन्सेप्ट तयार झाला की मला दुसरा व्यवसाय करणार हा व्यवसायाचा उद्देश तो काय आहे तर लोकांना अन्नासाठी किंवा त्यांना अन्नासाठी मांसाची गरज भागवण्यासाठी कोंबडीपालन हा माझा मुख्य उद्देश असेल किंवा अंडी उत्पादन हा माझा मुख्य उद्देश असेल. आणि त्याच्यामध्ये फक्त काय करायचं 3 घटक सांगितले लेअर म्हणजे अंडी उत्पादन, दुसरा म्हटलं ब्रॉयलर म्हणजे मांस उत्पादन, तिसरा म्हणजे दोन्हीसाठी येतो तो म्हणजे गावठी कोंबड्यांचा म्हणजे त्याला आपण संकरित जाती म्हणतो काळी असेल किंवा असेल त्याला आपण काय म्हणतो दुहेरी उत्पादन घटक म्हणून सुद्धा म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेण्यासाठी आपण कुठला व्यवसाय करू शकतो लक्षात घ्या की एकदम जास्त माहिती सांगण्यासाठी काय दुहेरी उत्पादन म्हणजे काय गावठी कोंबड्यांचं कुक्कुटपालन किंवा गावठी कोंबड्या पाळणं. आणि ब्रॉयलर जर करायचं असेल तर तो मोठा प्रोजेक्ट आहे. तुम्ही 10 किंवा 100-200 कोंबड्या पाळून तुम्ही ब्रॉयलर फार्ममध्ये उत्पादन होऊ शकत नाही. त्याचसाठी किंवा लेअर सिस्टम करायचं म्हटलं तर 100 ते 200 कोंबड्या लेबरच्या आधी तुम्ही उत्पादन होऊ शकत नाही बरोबर. तर त्यासाठी तुम्ही समजा 50 किंवा 100 गावठी कोंबड्या आणलं तर तुम्ही त्या 100 कोंबड्यांवर जवळजवळ त्यांना 10,000 उत्पादन घेऊ शकता. आणि गावठी कोंबड्यांना खर्च सुद्धा कमी येतो आणि आपण आपल्या आजूबाजूच्या आपलं जे वातावरण आहे त्या वातावरण काय करू शकतो सांभाळू शकतो. फक्त त्या पाळण्याच्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या वेगवेगळ्या आहेत. आपण पूर्वीपासून बघत आलो कोंबडी आमची सगळ्यांना माहिती आहे की कोंबडी कशी दिसते काय सगळ्या पाहिजे किंवा काय सांगायचं बरोबर तर आपल्याला माहिती किंवा कोंबडा कसा दिसतो काय हा आपल्याला सांगायची गरज नाही म्हणजे आपल्याला जवळचा घटक. मात्र पूर्वीपासून आपल्याला कोंबड्या पाळतात आहे बरोबर.
तुमच्या घरामध्ये असतील किंवा आता सध्या सोडा किंवा एक वेस्टर्न कल्चर आला आपल्याला. वेस्टर्न कल्चर म्हणजे काय, आपण पूर्वी कसं घराला कोणी वगैरे असायचे, आता बंगला सिस्टीम आले बरोबर ना. त्याच्यामुळे कोंबडी पाळणं काय लोक तुच्छ समजतात किंवा काय जाणार वाच त्यामुळे कोंबडी सध्या कोण पाळत नाही. तर कोंबडी पाळत पण तिथं कोंबडी पाळलं जायचं. पाळणं म्हणजे काय, घरात एखादी कोंबडी ठेवायची, तिची पिल्लं होणार, ती काय सोडणार, मग तीच काय मॅचचं खाणार आणि आपल्याला काय होणार, त्या आपण काय करायचं घरगुती खाण्यासाठी किंवा तेवढ्या पण मर्यादित होतं. मग ते पारंपरिक हे होतं, पण त्याला व्यवसाय स्वरूप नव्हतं बरोबर ना. पण पुढं पुढे जशी लोकसंख्या वाढत गेली, लोकांची संख्या वाढत गेली, तशी काय झालं, कोंबड्याच्या मांसाची मागणी सुद्धा वाढत गेली. त्यानुसार काय केलं गेलं की प्रोफेशनल कुटुंब हा प्रोफेशनल व्यवसाय म्हणून सुरू केला गेला अशा पद्धतीने. तर 5-10 कोंबड्यातून जो झालेला पाळण्याची सुरुवात झाली, ती लोकांना 100-200-1000 कोंबड्यांमध्ये व्यवसाय पुढे गेला. आता आपल्याला बघायचं आहे की मला सांगितल्याप्रमाणे की आता कुटुंबाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मला कुठल्या मुख्य गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर ना. व्यवसाय करायचं काय, आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. डायरेक्ट व्यवसाय उतरवून डायरेक्ट गेलो तर तो कामाला नुकसान होऊ शकतो. पण कुटुंब व्यवसाय मला करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की जागा. आता आपण जी व्यवसाय सुरू करायची जागा आहे ना, ती जागा कशासाठी पाहिजे, तर आता तुम्हाला माहिती आहे कोंबड्याचा आवाज असतो किंवा कोंबड्याच्या गोष्टी दुर्गंध येते, मग तो प्रोजेक्ट घरासमोर जमणार आहे का नाही. 50-100 असेल तर तो केला जाऊ शकतो. तो कसा करायचा पुढे सांगणार, म्हणजे शून्यातून आपल्याला व्यवसाय सुरू करायचे तर कशामध्ये करायचे ते मी सांगणार. पण प्रोफेशनल आपला व्यवसाय करायचा तर 5-10 किंवा 50-100 कोंबड्या व्यवसाय यशस्वी होऊ शकतो का नाही. तर कमीत कमी 1000 किंवा 500 कोंबड्या पाळून तेव्हा आपल्याला काहीतरी एक 40 ते 50,000 रुपये उत्पन्न आपल्याला मिळू शकतं बरोबर ना. तर तो व्यवसाय सुरू करण्याची आपल्याला पहिली गोष्ट लक्षात द्यायची काय, जागा. आता जागा कशासाठी पाहिजे, तर घरापासून थोडी लांब म्हणजे वस्तीपासून दूर, साधारणतः आपल्या घरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती जागा असणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय की वास होऊ नये म्हणून. दुसरं कारण काय असतं, कोंबडी हा प्रकार नाजूक असतो, त्याला लोकांचा गोंगाट म्हणा किंवा इतर गोष्टी त्याचा त्रास होत असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ती जागाच आपल्याला दूर ठरवायची किंवा दूरच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं तर ती जागाच आहे. दुसरं काय बघायचं आहे, त्या जागेमध्ये पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. आणि पाणी कशासाठी लागतं तुम्हाला माहिती, कोणाला पिण्यासाठी असेल किंवा साफसफाईसाठी आपल्याला काय लागतं, पाण्याची खूप आवश्यकता असते. जसं तिथे विहीर असेल तर विहीर ठीक आहे, नसेल तर आपल्याला काय करायचं, पाण्याची व्यवस्था करायची. जागा झालं, दुसरं पाणी झालं, तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे वीज. आता वीज कशासाठी लागते, तर पिल्ला आणण्यासाठी म्हणजे ब्रुडिंगसाठी विजेची आवश्यकता असते. त्यानंतर साफसफाईसाठी पाणी म्हणजे पंप असेल तर किंवा प्रकाश व्यवस्थेसाठी सुद्धा आपल्याला लाईटची व्यवस्था लागते. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, लाईटची सुद्धा व्यवस्था करून ठेवणं गरजेचं आहे. पहिलं झालं काय, जागा झालं, पाणी झालं, वीज. नंतर आपल्याला काय बघायचं, तिसरी गोष्ट कुठली विचार द्यायची तर त्यांच्यासाठी लागणारं भांडवल बरोबर ना. आता कोणासाठी लागणारं भांडवल म्हणजे 2 प्रकारचं भांडवल येतं, म्हणजे सुरू करायचं लागणारं साहित्य. हे साहित्य कुठलं असतं, तर त्याच्यात 2 प्रकार पडतात, एक खेळतं भांडवल आणि कायमस्वरूपी भांडवल. खेळतं भांडवल म्हणतो आणि कायमस्वरूपी फिक्स असेल. आता खेळत्या भांडवलामध्ये हे दाखवलं हे झालं फिक्स असेल, हे कायमस्वरूपी. मागे ती आपल्याला काय झाली, एखादा आपण घेणार आहोत आणि त्याला कायमस्वरूपी होणार. आपलं हे जे औषध आहे ते खेळतं भांडवल आहे, की वापरणार आहे संपणार आहे असं. तर त्याच्यामध्ये खेळतं भांडवल कुठं जातं, तर पिल्लं झालं, खाद्य झालं, औषध झालं, जे आपल्याला आणणार आहे संपणार आहे. पिल्लं आणणार, मोठी करणार, विक्री करणार, संपली बरोबर. त्याचप्रमाणे खाद्य आणणार, कशी खाणार आहे संपणार आहे बरोबर. तर त्याला आपण काय होतं किंवा खेळतं भांडवल सुद्धा होऊ शकतो. दुसरं आपल्याला काय विचार करायचं, तर फिक्स असेल. फिक्स असेलमध्ये काय येतं, पक्षांची आरती साहित्य येतं बरोबर ना. त्याच्यामध्ये त्यांची शेड येते बरोबर ना. शेड म्हणजे त्यांचा निवारा, तो कसा मारायचा भांडवल. तर ते भांडवल आपल्याला बघायचं आणि भांडवल सुद्धा आपली माहिती गरजेचं काय आहे. ज्यावेळी काय होतं आपण व्यवसाय सुरू करतो तर मुबलक पैसा आपल्या आत्मसात नाही बरोबर ना. तर आपण बँकेकडे कर्जासाठी जातो तेव्हा बँकेकडे विचारते, काय विचारते की तुझा जो पैसा पाहिजे कशासाठी पैसा पाहिजे ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे की मला रोलिंगसाठी केवढे पैसे पाहिजे आणि फिक्स ॲसेटसाठी किंवा भांडवलासाठी मला पैसे पाहिजे. भांडवल कुठलं आहे, भांडवलामध्ये काय तर पिल्लं येतात, खाद्य येतं, औषध येतं बरोबर ना. त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे, मशीन असते त्यांच्या ज्या गोष्टी आपण काय शकतो की खेळते भांडवल होऊ शकते. आणि दुसरं काय आपलं झालं की शेअरसाठी मला पैसे पाहिजे, त्यासाठी दुसरं काय आपल्याला पैसे दिलं असतं. तर आपल्या त्या गोष्टी ॲड नसतील, व्यवसाय करायला गेलो त्याच्या गोष्टी ॲड नसतील तर व्यवसाय करू शकतो का, नाही करू शकतो. बारीक गोष्टी आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा. नंतरची गोष्ट आहे ती
काय की मजूर. आता आपल्या पोल्ट्रीचं 100-200 हजार बिल असते तर आपण एखादा किंवा आपण स्वतः तो काम सांभाळू शकतो. मात्र 1000पेक्षा मोठा उद्योग तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे की जो कामगार ठेवणार तो सुद्धा आपल्याला कसा असला पाहिजे, कुशल किंवा प्रशिक्षित. अशिक्षित असला चालेल तर त्यामुळे तुम्ही कुशल किंवा प्रशिक्षित. कारण पोल्ट्रीमध्ये काय ज्या गोष्टी आहेत त्या खूप गोष्टी असतात, म्हणजे लसीकरण असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला असं माहीत पाहिजे. तर त्या कामाला माहिती करून दिलं पाहिजे की त्याला प्रशिक्षण देऊन त्याला कुशलतेने करणं गरजेचं. म्हणजे कामगार पण करताना आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विपणन. बरोबर ना? आता आमच्या मगाशी काय चर्चा झाली की आपण तुम्ही इथले जे शेतकरी आहेत ते बरोबर कष्ट घेणारे आहेत, प्रामाणिक आहे, मेहनती आहेत, सगळं बरोबर आहे. तुम्ही गाई असेल किंवा शेळी माल असेल, तुम्ही सगळं मोठी माणसं तुम्ही व्यवस्थित माल तयार करू शकता, बरोबर. पण त्याची विक्री नियोजनच केलं नाही तर तुमचं हे सगळ्या केलेल्या गोष्टी काय होणार आहे, शून्य होणार आहे. आता पण जे कोणती वर्ष बंद होण्याचं कारण म्हणजे तेच आहे आणि ह्याबद्दल कोण सुद्धा चर्चा करत नाही. सांगता तुम्हाला सांगू शकता, आधी कोण सांगू शकता आम्ही काय योजना देऊ, कोणत्या योजना देऊ, तुझ्या बचत गटाच्या महिलांना माहिती आहे, पिढं देतात, पिढं देतात तुम्ही, बरोबर ना. दिल्यावर तुम्ही म्हणतात का म्हणतात एक प्रशिक्षण असतं तुम्हाला आणि त्याचे विक्रीचं नियोजन नसतं. मग आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे, SWOT म्हणजे काय, थोडक्यात मार्केट सर्वे आपल्याला करायचं आहे. मी जे प्रोडक्ट करणार आहे त्याचं ब्रॉयलर पक्षी असेल किंवा अंड्याचं उत्पन्न असेल तर मला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. आता आपण याचा विचार करूया की ब्रॉयलर आणि रायगरचा विषय आपण नाव ठेवूया, कारण तो थोडा वाईट प्रोजेक्ट आहे, तो एका दिवसात एका 5 मिनिटात सांगतो समजलेला नाही. आपण गावठीच विचार करूया. आपल्या गावठी कोंबड्या आपल्या बचत गटातून आता एक सरांनी सांगितलं स्कीममधून सुद्धा पक्षी मिळणार आहे, बरोबर. ते पक्षाचं नियोजन करायचं तर आपण काय करायचं, तर बाबा म्हणजे गावठी पक्षी आणले तर गावठी पक्षी कोण खातं, बरोबर. ते गावाचे लोक काढणार आहेत का, नाही काढणार. माझा कस्टमर पण असेल, अधिकारी वर्ग असेल, शिक्षक वर्ग असतील की जे कम्फर्ट करू शकतात, एका वेळेला 500 ते 1000 रुपये कम्फर्ट करू शकतात. हा आपला ग्राहक वर्ग असतात, पण त्याला आपण कॅप्चर करायचं. दुसरं काय करू शकतो, सुद्धा अंड्याचं गेलं तर अंडी कुठे जाणार आपली, बरोबर ना. तर आपल्या जर अंगणवाडी असते तिथे आपण अंड्याचा ऑर्डर करतो, त्यांची संपर्क केला पाहिजे. सिव्हिल हॉस्पिटल असतात किंवा दवाखाने असतात त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा आपला जो काय प्रोडक्ट आहे त्याची माहिती दिली पाहिजे. असं आपल्याला जिम असेल त्या ठिकाणी आपल्या अंड्याचं किंवा मार्केटिंग केलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या जे प्रोडक्ट करणार आहोत त्याचा अभ्यास करून त्याचं स्वॉट ॲनालिसिस करून मार्केटिंगसाठी आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी नंतर केल्यावर किंवा पोल्ट्री सुरू करतो सांगितलं कुठेतरी आणि तुम्ही करता, मग आता मार्केटिंगचा पत्ता असतो, व्यवस्थापनाचा पत्ता असतो, काय नसतो. आणि काय होतं, पक्षी मरायला लागतात आणि आपण होतो आपलं ह्या व्यवसायात काय असतात आणि व्यवसायात नवीन असतो आणि पर्याय काय होतं आपण तो विषय तिथे स्टॉप करून पुढे जातो. ते होऊन आपल्याला काय करायचं, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला या गोष्टीची कल्पना या गोष्टीची आवश्यकता असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला आपण एका कुठलाही व्यवसाय सुरू करतो, शेळी असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल तर आपल्याला काय करायचं, तिथं पशुवैद्यकीय दवाखाना असतो त्यांच्याशी संपर्क असणं गरजेचं आहे किंवा आपला जो दवाखाना आपला जे आपली फार्म आणणार तो साधारणतः पशुवैद्यकीय दवाखान्यापासून जवळ असणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय असतं, आपण तो प्रोफेट म्हणजे आपण नवीनच नवीन व्यवसाय सुरू करतो, बरोबर ना. एखादा पक्षी आजारी पडला तर आपण टेक्निशियन आपण आपण नाही, बरोबर ना. एक प्राथमिक लक्षण आपल्या आजारी लक्षात येतो, कोणा तर आपण त्याचं निरसन करू शकत नाही, बरोबर ना. तर आपल्याला तो आजारी पडलेला पक्षी आपल्या जो पशुवैद्यकीय दवाखान्यात नेला पाहिजे किंवा तिथले जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर आपल्याकडे आपल्या फार्मवर येऊ शकतील. त्यासाठी आपण काय करणं प्रयत्न किंवा त्यासाठी आपण पशुवैद्यकीय दवाखान्यापासून आपला फार्म जवळ असणं गरजेचं आहे. तर तिथल्या अधिकारी किंवा डॉक्टरशी सुद्धा आपला संपर्क असणं गरजेचं आहे. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत की आपण जो एखादा व्यवसाय सुरू करतो ना तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. एवढा आपण बारीक बारीक अभ्यास केला तर आपण व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. अजून काय सांगू शकतात की तुम्ही जर आपला व्यवसाय सुरू करायचा असेल पोल्ट्रीचा असेल किंवा ॲग्रिकल्चरचा तर काय करायला पाहिजे सांगा तुम्ही. चर्चेत पण बोलायचं आपण बघायला नको, ते सांगताय तिथं तुम्ही ऐकताय नंतर घरी गेला आपलं डॉक्टर काय सांगतो आम्हाला काहीच कळलं असतं असं नको व्हायला. तुम्ही व्यवसाय करणार बरोबर एवढं थांबला तर तुम्हाला काहीतरी यायची इच्छा आहे तर काहीतरी करायची म्हणून थांबलं आणि ते मगाशी बरं तरी 150 लोक होते, एक सांगितलं मग आले होते आणि ऐकलं मी काय कसं काय करणार हे काय भेटत नाही आणि हे काय करत असतात. तुमच्या द्यायची ताकद तिथे बरोबर ना, तुमच्या करायची ताकद तिथे बरोबर ना. काय जिथं असणं गरजेचं आहे. जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तर माझ्या बॅकग्राऊंड आमचा झिरो होता, फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आमची फायनान्शियल कंडिशन झिरो होती. 1 वर्ष मी एका फार्ममध्ये काम केलं, त्या फार्ममध्ये मी नोकर म्हणून राहिलो. तिथे 1 वर्ष चालवल्यानंतर तिथे मोठे प्रॉब्लेम आले. ते केल्याच्या नंतर मी माझ्या गावी सुरू केल्यावरती काय म्हणतात ना नशिबाला काय एकदा बनवून लागते
लॉकडाऊन आलं आणि तिथे पुरा लॉस गेलो. पण लॉस न आता परत उभा राहिलो आणि तिथे ज्या ठिकाणी एक फार्म होता, एक फार्मची मी 3 फार्म केली आणि ते फार्म सुद्धा मी अशी स्वतःच्या खर्चात वाढले. शासनाच्या योजना आहेत, त्या योजना घेऊनच मी त्या गोष्टी केले. तर मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही 2 वर्ष झालं त्यांनी लक्ष दिलं. हे लक्ष देऊन आपण करतो आहे की नाही काय, पहिली ती योजना समजून घ्या. त्यांनी त्यांचा जो विषय भरपूर जातो, विषय काय होतो त्यांचा की मी ग्रामपंचायतमध्ये फॉर्म भरला त्याच्यावरती काय कोट्यासाठी की कशासाठी असेल, बरोबर. पण ती योजना चालते कशी, त्याची योजनेचं हे होतं की कुक्कुटपालन शेळीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती, बरोबर. तर ती योजना राबवली कशी जाते, तर ग्रामपंचायत काही ठराविक निधी येतो, तो निधी डिवाइड केला जातो, गोट्यासाठी असेल किंवा कशासाठी असेल, तो निधी डिवाइड केला जातो आणि त्यातून काही 100% तुमच्या कोटीसाठी दिले जातात. पण तेवढा तो कोटा आहे का हे आपण अभ्यास विचारलं पाहिजे ना. जो त्यांनी निधी सांगितला तो आहे का तेवढा, नसेल तर मला कळलं पाहिजे. तो ते वेटिंग लिस्टला पाठवतात, त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्ही फॉर्म भरला, तो फॉर्म काय होतो ग्रामपंचायत सभेमध्ये ठराव मांडला जातो. नंतर ठराव मंजूर झाल्यानंतर तो पंचायत समितीत जातो. पंचायत समितीत ठराव मंजूर झाल्यानंतर फायदा झाली तिथला जो अधिकारी असतो तो जीवन टाईप करण्यासाठी त्याला ऑनलाईन पद्धत आली, तो फॉर्मवर येतो, तिथं निरीक्षण करतो, त्यानंतर तुम्हाला बांधकाम करायचं आहे. बांधकाम सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ग्रामपंचायत गेला कधी कधी कामगार असतात, नेहमी संपर्क ग्रामपंचायत असेल तर विषय वेगळा असतो. आपल्याला काय आपण विषय हे असतो, तर मला योजना येणार सांगितली गेलो लगेच फॉर्म टाकला, तो साहेब मला आहे तो लगेच काय मंजूर करून द्या. तो साहेबांना माहिती आता करणारा नाही आणि याला काय मला गरज आहे, तो मला पुढे पाठवून देतो आणि पुढे पाठवून दिलं काय होतं, तो फॉलो घेतला जात नाही. फॉलो नाही आपण काय म्हणतो की बाबा हे योजना राबवतच नाही. आपल्याला काय करायचं ना, योजनेची पूर्ण माहिती घ्यायची आहे, माहितीवर टप्प्याटप्प्याने जायचं. पण पहिलं काय करायचं, मंजूर होत असेल तर पहिलं तिथला ग्रामसेवक असेल किंवा जो तसं अधिकारी त्याला भेटतात, तिथं तो मला तो काय सांगणार, आम्ही आमचा फॉर्म जो तुमचा अर्ज आहे तो पुढे पाठवलाय, ठीक आहे पाठवला, मग आपण काय करायचं, पुढे कुठे पाठवला ते मला सांग. तिथे पुढे काय म्हणतो पंचायत समिती पाठवली, परत आपण पंचायत समिती सांगतो काय जे अधिकारी त्यांना भेटून आपल्याला काय करायचं, काम आपल्याला मंजूर करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. कुठले अधिकारी तुमच्या पाठी येणार नाही, त्याच्या पाठी काय हजार कामं असतात, आपल्याला काय करायचं, आपलं काम मंजूर होण्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तर आपला विषय मुद्दा इथं होता की व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या बघितल्या. पहिली गोष्ट काय, जागा कशी असली पाहिजे, दुसरी गोष्ट पाणी तिथं असलं गरजेचं आहे, तिसरी लाईटची व्यवस्था असणं गरजेचं आहे, चौथा गोष्ट काय मार्केटची किंवा आपल्या मार्केटची व्यवस्था करणं गरजेचं आहे. हा एकपर्यंत विषय चालला. आता आपल्याला पक्षी आणायचे लक्ष नाही, पिढीला आणायचे असतं, त्याचं पालन पोषण कसं करायचं ते पण बघायचं. आता पालन पोषणामध्ये पण 3 प्रकारच्या पद्धती असतात. 3 प्रकारचे म्हणजे काय, तर आपण पारंपरिक पद्धत जुनी लोक करायची, घरात कोंबड्या ठेवायच्या आणि दिवसात पूर्ण मोकळ्या सोडायच्या. मोकळ्या सोडायला काय करणार, ते बाहेरच्या पिढ्या वगैरे खाऊन ते वाढणार आणि मोठे होणार. पण हा जो पारंपरिक पद्धतीत मर्यादा येतात किंवा तो एक व्यवसाय आपण त्याच्याकडे करू शकत नाही किंवा घरगुतीसाठी किंवा आपण पाहू शकतो. दुसरी पद्धतीने अर्धबंदिस्त पद्धत. अर्धबंदिस्त पद्धत काय, रात्री निवाऱ्यामध्ये ठेवायचे, त्याचे शेळ्या ठेवायच्या आणि दिवसा आपल्याला काय करायचं, पक्षी आतमध्ये मोकळा बाहेरच्या अंगामध्ये मोकळा सोडून द्यायचं आणि त्या मोकळ्याच्या काही कुंपण करायचं त्याला वाटलं आणि ते खाद्याची पाण्याची व्यवस्था करून ठेवायची. त्याला आपण काय म्हणतो, अर्धबंदिस्त पद्धत म्हणतो. आता याच्यावर सुद्धा आपण काही बऱ्याच मर्यादा येतात. आणि तिसरी जी पद्धत आहे त्याला आपण डिफिकल्ट पद्धत म्हणू शकतो किंवा बंदिस्त पद्धत म्हणू शकतो. बंदिस्त पद्धत म्हणजे काय असतं की कोंबड्यासाठी असं प्रॉपर निवारा बांधला जातो आणि त्या निवाऱ्यामध्ये काय केलं जातं, खाद्याची आणि पाण्याची त्यांची व्यवस्था केली जाते. त्याला लिटर पद्धत म्हणा किंवा गादी पद्धत त्याला म्हणतात. अशा शेड बांधायची आणि त्याचं तिथे व्यवस्थापन करायचं. अशा पद्धती आहे. चौथा प्रकार येतो पिंजरा पद्धत. आता पिंजरा पद्धत ही कोणासाठी असते, जर तुम्हाला अंड्याच्या कोंबड्या पाळायच्या असेल तर त्या पिंजरा पद्धतीमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्या पिंजरा पद्धतीने 2 प्रकार करतात, एक टेबल पद्धत आणि कोणे पद्धत. टेबल पद्धत म्हणजे काय, एका टेबलचे पिंजरे असतात, तुम्ही चिकन सेंटरमध्ये बघितलेले असतात, म्हणजे कमी जागेत तुम्ही जास्त कोंबड्या पिंजऱ्यामध्ये ठेवू शकता. कॅलिफोर्निया म्हणजे काय, एक आपल्या घराच्या पायऱ्या असतात त्याप्रमाणे पाळलेले असतात. आता याच्यामध्ये तुम्ही 2 पद्धती महत्वाचे, एक बंदिस्त पद्धत आणि दुसरी आहे ती पिंजरा पद्धत. आता तुम्हाला अंडी उत्पादनासाठी कोंबड्या पाळायच्या असेल तर तुम्हाला पिंजरा पद्धती सोयीची ठरते आणि तुम्हाला ब्रॉयलर्स काम करायचं असेल किंवा गावठी कोंबड्यांचं उत्पादन घ्यायचं असेल तर बंदिस्त पद्धत तुम्हाला सोयीची ठरते. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, पक्षी पाळू शकतो किंवा पक्षी पाळला जातो. त्याच्यात आपल्याला काय बघायचं की पक्ष्यांचा जो निवारा तो कशा पद्धतीने असणं गरजेचं. तुम्ही बघितलं असं आपण आपलं घर बांधतो की कसं बांधतो की हा सगळा किचन मला पाहिजे, हा हॉल पाहिजे, इकडे माझं बेडरूम असेल, इकडे माझं हा असते, बरोबर. म्हणजे आपण व्यवस्थित काय बांधतो
आपल्याला तो घराचा फील आला पाहिजे की बाहेरून आलो तो मला घरात थोडी शांतता वाटली पाहिजे की विश्रांती वाटली पाहिजे म्हणून आपण काय करतो तो फार्म आपण घर बांधतो. पण तसंच कोंबड्यांना पण कसं व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्यांना चांगला वाढ होण्यासाठी किंवा त्यांना कुठल्या प्रकारचा आजार येऊ नये त्यांच्यावर निवाराची सोय सांगितली किंवा सिस्टीम सांगितली शास्त्रीय पद्धती कसं बांधलं पाहिजे आपण बघूया. पहिली गोष्ट कोंबड्याचा निवारा बांधताना आपल्याला काय करायचं आहे दिशा जागा बघायची. आता जागा कशी असली पाहिजे निवारा बांधायची तर ती डोंगराच्या जाऊ शकते पण पाणथळ नसावी. पाणथळ म्हणजे काय तिथे पाणी साचता कामा नये किंवा तिथे आजूबाजूला जंगल किंवा गोष्टी असू नाही हे पहिले आपण जागा बघायची. बाकी जर गोष्टी आपण बघितल्या की पाणी असणं गरजेचं आहे विजेची आवश्यकता असणं गरजेचं आहे या गोष्टी आहेच. दुसरं काय बघायचं दिशा. आपण जो काम बांधणार आहोत त्याची दिशा कशा असली पाहिजे जी आपण लांबी असते समजा लांबी बघा ही लांबी आपली पूर्व पश्चिम दिशेला असणं गरजेचं आहे. आमची रुंदी असणार ती उत्तर दक्षिणला आपल्याला ठेवायची. त्याचं सुद्धा शास्त्रीय कारण आहे. पूर्व पश्चिम दिशा का ठेवायची तर ते असं आपल्याकडे प्रखर ऊन पडतो पावसाचा मारा सुद्धा भरपूर असतो. ते प्रखर जे ऊन आहे ते जास्त आपल्या कामामध्ये राहू नये किंवा त्याच्या विरुद्ध दिशेला आपण करतो बरोबर किंवा पावसाचा मारा असतो तो सुद्धा त्याच्या सुद्धा काय होऊ नये किंवा पाण्यामध्ये येऊ नये आपल्याला काय करायचं ती दिशा कन्सल्ट करायची. म्हणजे आपली लांबी ठेवणार आहोत ती लांबी तुम्ही 100-200 किती फूट ठेवू शकता. आपली जी रुंदी असणार आहे ती रुंदी आपल्याला काय करायची 25 ते 30 फूट ठेवायचं. त्याचं म्हणजे थोडक्यात ऐका फक्त आपल्या शेड बांधायची आहे. त्याचं कारण म्हणजे आपण मांडी किंवा त्याचं खाद्य नियोजन करणं ते व्यवस्थित खाणेपाणी मिळू शकतं. त्याचं वायू विजय आहे म्हणजे आधी दूषित वायूचं बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेरची जी शुद्ध हवा ती आपल्या फार्ममध्ये येण्यासाठी सोयीचं करतो. म्हणून आपल्याला काय करायचं दिशा सुद्धा प्रेफर करायची. एक जागा झाली दुसऱ्या दिशा बघितली. तिसरी गोष्ट काय बघायचं तो फार्म बांधणार त्याचा जो पाया आहे जो म्हणजे आपण जमिनीपासून पाया होतो तो कमीत 2 फूट तरी असावा किंवा जर तुमचा पांढरा भाग असेल तर जेवढा जास्त उंच असेल तेवढं असणं चांगलं आहे. त्याचं कारण काय बाहेरील जीवाणू जाऊ नये किंवा जे पाणी आहे त्या पाण्याचा ओढा आपल्या याला लागू नये. नंतर काय करायचं साधारणतः जी आपली भिंत आहे ती कमीत कमी 2 फुटाची पायापासून 2 फुटच ठेवायची. जर जास्त तुम्ही भिंत उंच ठेवली तर काय विषय होतो भिंत उंच ठेवली तर पक्षी विष्ठा करतो. त्या विष्ठेपासून काय होतं गॅस तयार होतो म्हणजे अमोनिया असं मिळते असं कार्बन डायऑक्साईडचे जे त्यांना घातक वायू असतात त्या विष्ठेवर तयार होतात. आणि जर तुमची भिंत उंच असेल तर तो वायू जड असतो तो हवेमार्फत काय होणार बाहेर जाणार नाही तो तिथे बसून राहू शकतो म्हणजे त्या फार्ममध्ये जाणार म्हणजे आपण दुर्गंधी असतो दुर्गंधी आला जसं पक्षाला पण आजार होणार. त्यासाठी काय करायचं भिंत 2 फूट ठेवायचे आणि त्याच्यावरती पूर्णपणे काय करायचे हवा फिरण्यासाठी आपल्याला जाळी लावायची स्टीलची किंवा आपण काय म्हणतो त्याची आपल्याला काय करायचं पूर्णपणे एरियाची पूर्णपणे हवा जाळी लावून घ्यायची. अशा प्रकारे वरती आपल्याला काय करायचं 2 पाटी किंवा 1 पाटी जसं तुमचं वातावरण असेल हवामान असेल तर वरती छप्पर टाकून करायचं. नंतर काय करायचं आता जो भाग आहे तो भाग जो कोबा आहे तो प्रॉपर कोबा करायचा आणि पूर्ण घोटून घ्यायचं. खाली पण प्लेन केलेलं आहे त्याच्यावर प्लेन करून घ्यायचं. त्याचं काम काय असेल पूर्णपणे भिंत काय करायचं प्लॅस्टर करून घ्यायचं आणि प्लॅस्टर किंवा घोटूनच करायचं. पक्षी विष्ठा करतो ज्यावेळी तुम्ही साफसफाई करतात आणि जर समजा त्या पक्षाने एखादा आजार आला असेल तर तो विष्ठा आपण काय होतो जर तुमची खडतर जमीन असेल किंवा खडतर कोबा असेल त्याच्यावर चिकटून काढा आणि मग तो जो त्या विष्ठेपासून जो नवीन काय काढणार त्या पक्षाने काय पुन्हा तो आजार होणार. आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने आमचं व्यवस्थापन करायचं आणि आधी पूर्णपणे चुना काढून घ्यायचं. हे झालं 5चं व्यवस्थापन किंवा आपण पक्षांचा विभाग कसं मागायचं हे आपण बघू शकतो. आता सरांचा मागायचा प्रयत्न होता काय बोलताना की मला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही पण व्यवसाय सुरू करायचा. मग आपण काय करू शकतो माहिती आहे मला एवढी शेड बांधायला समजा 20-50 शेड बांधायची म्हटली 1000 पक्षांसाठी तरी नाही मला 2 वर्षामध्ये खर्च येतो. मग तेवढा खर्च करायचा स्टार्टिंग सुरू करायचं. अशा तुम्ही काय करू शकता आपलं घर आहे घराच्या बाजूला पडवी असेल बरोबर पडवी असेल तर पडवी सुद्धा प्रोजेक्ट सुरू करू शकता. त्याच्यामध्ये काय करायचं पडवीची तयार असते बरोबर त्या 3-4 भिंती लागतात 1, 2, 3 त्यासाठी काय करायची 2 चिरे लावायचे आणि पूर्णपणे काय करायची जाळी लावून घ्यायची. तुमची शेड तयार झाली बरोबर तर किती खर्च आहे 5 ते 10 हजारामध्ये तुमची एवढी शेड तयार होऊ शकते. आता त्यामध्ये काय आपण समजा घराच्या बरोबर काम म्हणतोय तर लोकांचा प्रॉब्लेम होणार की नाही वास येतो काय होतो बरोबर पण त्याचं सुद्धा आपल्याला नियोजन करायचं. तर त्यासाठी काय करायचं तर वास काय येतो पक्षी विष्ठा करतो आणि तो जर तुमचा पॅकमध्ये असेल तर तो वायू मागे सांगतो वायू प्रकारचं हे आपण गॅस तयार होतो बरोबर. गॅस काय वासाने तुम्हाला पण त्रास होणार आजूबाजूला तुम्हाला त्रास होणार पण त्याचं व्यवस्थापन काय करायचं वास आपण कधी करायचं लिटर टाकायचं. लिटरमध्ये काय टाकू शकतं तर
तूच म्हणतो तूच टाकू शकतं. तो लाकडाचा भुसा असतो तो टाकायचा. हे आपलं काम काय आहे? सकाळी कोणी खाणं घेतलं नंतर जो भुसा असतो तो रोज काढायचा का? रोज काढायचा ना. तर तो काय करायचा? काठीच्या बरोबरने वर खाली करायचा, रेरिंग करायचं, ठीक आहे, हलवायचा. म्हणजे काय होतं? ओळीची पीच होते आणि जो काय दूषित वायू आहे तो काय होतो? निघून जातो. वाद पण राहत नाही तर काय. अशामध्ये तुम्ही काय करू शकता? कमी खर्चात आपल्या घराच्या बाजूला शेड बांधू शकता किंवा शेडची व्यवस्था सुद्धा करू शकता. आता दुसरं काय बघायचं? व्यवसाय का करायचं आपल्याला समजलं, कशा पद्धतीने करायचं ते पण समजलं, शेड कशी बांधायची ते समजली, तर कमी खर्चात शेड बांधायचं ते पण आपल्याला गोष्टी कळल्या. आता आपल्याला छोटी पिल्लं आणायची, बरोबर, पक्षी आणायचे. तर पक्षी आणण्यापूर्वी सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या, बरोबर. आपण उत्सव साजरा करतो, गणपती असेल किंवा देवी असेल उत्सव साजरा करतो, पण गणपती आणण्याच्या आधी काही गोष्टी करतो की नाही, मकर सजवतो की नाही, काय तसं आपल्याला काय करायचं? पिल्लं म्हणजे आपल्याला काय प्रकारचं देवच आहे, तो आपण आणणार आहोत, तर त्यांची पण आपल्याला सजावट करायची. सजावट कशी करणार? तर पिल्लं यायच्या आधी आमची स्वच्छता असणं गरजेचं. स्वच्छता म्हणजे काय? झाडून काढलं, शेणात चालवलं किंवा धुतलं म्हणजे स्वच्छता झाली का? तर त्याला स्वच्छता झाली आपण म्हणता येत किंवा म्हणू शकत नाही. तर आपल्याला काय करायचं? आमची स्वच्छता म्हणजे काय असतं? पहिली गोष्ट शेड पाण्याने स्वच्छ धुणे, नंतर काय करायचं? शेड जाळायचे असते. शेड जाळणे म्हणजे काय? तर एक फ्लेम काय येते, त्या फ्लेममध्ये आपण काय करायचं? पूर्णपणे शेड जाळून घ्यायची. का जाळून घ्यायची? तर पहिल्या पक्षाचे त्यांचं काय जंतू असतील ते जळून जातील. हे 100% आपण 40 ते 50% काय तेवढा तो रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. हे जाऊन आपल्याला काय करायचं? फवारणी करायची. त्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषध असतात, त्यांना बिन औषध आहे, बिन औषध येतं, केसून येतं, फॉर्मिन येतं, बऱ्याच प्रकारचे औषध आहे. ते दाखवण्याचं कारण काय की जर सुरू केलं तर अशा प्रकारचं औषध असतं ते आपण वापरू शकतो. तर ते काय करायचं? हे पाण्यामध्ये टाकून काय करायचं? पूर्णपणे शेड निर्जंतुकीकरण करायचं. अशा प्रकारे पहिलं काय? शेड पाण्यात धुतली, शेड जाळली, नंतर काय केलं? शेड फवारणी केली, नंतर आपल्याला काय करायचं? शेडला पूर्णपणे चुना मारून तयार करायचा. अशा प्रकारे काय झाली? शेडची स्वच्छता झाली. नंतर काय करायचं? छोटी पिल्लं आणतो, बरोबर. आपण जी छोटी पिल्लं आणतोय ना ती आणण्याला आपण जर समजा छोटी पिल्लं असते ती घरी बघितलं असेल, घरगुती कोंबडी जी आपण पाळतो ती कोंबडी काय करते? छोट्या पिल्लांना पाण्याखाली घेऊन त्या रूप घेऊन तिला सांभाळत असते. आता हे आपण वेगळी पिल्लं छोटी बाजारात आणतो, बरोबर ना. तर त्यांच्यामध्ये तर ती कोंबडी सोडू शक्य होत नाही. 10-20 पिल्लं असतील तर विषय वेगळा असतो, पण 100-200-1000 पिल्लं जेव्हा तुम्ही आणताय त्यावेळी त्यांच्या तेवढ्या कोंबड्याचं आपलं शक्य होणार आहे का? नाही. पण त्यांचं नियोजन सुद्धा वेगळं असतं. तर आपण ब्रुडिंग व्यवस्थापन म्हणतो किंवा लहान पिल्लांचं संगोपन म्हणतो. आता लहान पिल्लांचं संगोपन किंवा आणायचं त्या आणण्याच्या आधी काय करायचं? जसं आपण सजावट करतो तसं आपल्याला काय करायचं? लहान पिल्लांसाठी ब्रुडिंगची व्यवस्था करायची. ब्रुडिंगसाठी आपण काय करतो? तिथे संरक्षण कर दिलं त्याला काय म्हणतात? पिल्लांचं संरक्षण करायला त्यांच्याकडे संरक्षित म्हणू शकतो. ब्रुडिंग हाऊसची तयारी करून ठेवायची. त्याच्यामध्ये काय करायचं? गोल करायचा, त्याच्यामध्ये तांदळाचा भुसा टाकायचा, वरती पेपरचे 3 थर टाकायचे आणि वरती त्यांना ऊब मिळण्यासाठी लाईटची व्यवस्था करायची. थोडक्यात समजून घ्या. एवढं सगळं सांगते म्हणजे एवढंच लक्षात घ्या की लहान पिल्लं आणताना ब्रुडिंगची व्यवस्था तयार करून ठेवायची. असं ती व्यवस्था तयार करून ठेवायची. आणि नंतर पिल्लं आणायची. पिल्लं आणल्या आपण छोटी पिल्लं आणतो ती पिल्लं संगोपन करण्याचं सुद्धा एक विशिष्ट व्यवस्थापन आहे. जसं आपण आपल्या बाळाला 5 वर्ष जपतो, बरोबर ना, काय करतो ना, तसे 5 वर्ष होईपर्यंत जिम्मेदारी आपल्यासाठी का तिला बोलायला, खायला, प्यायला, समजायला यायला पाहिजे. तिला 5 वर्ष झालं की स्वतः करतोय. तसं आपल्याला काय करायचं? आपण पिल्लं आणणार ती सुद्धा आपल्याला काय करायचं? साधारणतः 1 महिन्यापर्यंत त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. ते जर व्यवस्थित केलं तर पिलांची वाढ चांगली होणार आहे. तर पिलांची वाढ चांगली झाली पक्षी मोठा होणार आहे आणि व्यवस्थित पक्षी विक्री झाला तर आपल्याला पैसे सुद्धा चांगले मिळणार आहे. तर पिलांचं संगोपन करताना काय करायचं? पिल्ला येणार पण काय ब्रुडिंगची व्यवस्था पण ठेवली आणि ब्रुडिंगची व्यवस्था केल्यानंतर त्याला काय करायचं? एक गुळ पाणी तयार करून ठेवायचं. तर पहिल्या गुळ पाणी सुद्धा दिलं जातं. तर पक्षी बाहेर आलेला असतो, त्यांच्यावर स्ट्रेस असतो, बरोबर, ते ताण कमी होण्यासाठी काय करतो आपण? गुळ पाणी किंवा ग्लुकॉन डी असं किंवा साखरेचं पाणी सुद्धा किंवा व्हायटमिन किंवा विटॅमिन्स तुम्ही त्यांना पाण्यातून देऊ शकता. आता पिलांचं संगोपन कसं करायचं बघूया. तर लहान पिलांचं संगोपनाचा एक 30 दिवसाचा कोर्स आहे. तर 30 दिवसाचा कोर्स कसा आहे तो समजून घेऊया. पिल्लं आधी लाईटची व्यवस्था करून ठेवली आणि पिल्लं आपण काय करायचं? पाऊस झाल्यावरती चिकट आपल्याला काय करायचं? पुढे पाऊसमध्ये सोडायचे. पहिल्या त्यांना काय करायचं? पहिल्या दिवशी पिल्लं सुरुवातीला त्यांना गुळाचं पाणी द्यायचं. आता तुम्ही म्हणाल हा जो विषय तुम्ही तुमच्या घरगुती कोंबड्यांसाठी सुद्धा करू शकता. त्या कोंबडीने पिल्लं काढले तर हा जो आपण सांगणार आहे कोण त्या पद्धतीने पिल्लं कोंबडीने काढले त्या पिल्लाला काय घ्यायचं? कोंबडीला काय घ्यायचं? आणि त्याला पहिली सुरुवातीला काय करायचं? गुळाचं पाणी द्यायचं. गुळाचं पाणी देण्याचे 2 कारण. एक कारण म्हणजे काय की त्याचा स्ट्रेस ताण जो आला असतो कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय? त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे म्हणजे
सुरळीत चालावी यासाठी आपण पहिलं काय करतो, गुळपाणी देतो. आणि गुळपाणी दिल्याच्या नंतर त्यांना आपल्याला काय करायचं, 4 तासानंतर पहिल्या दिवशी खाद्य द्यायचं. काय करायचं, खाद्य द्यायचं. आता खाद्य कुठलं देणार आपण, समजा लहान पिल्लं आपलं लहान मुलं असेल तर काय देतो, भाज्या देतो का, नाही देतो, काय देतो, भरडी देतो. बरोबर ना, लहान आहे तर ते अन्न कसं पाहिजे, त्याच्या वाढीची आवश्यकता ती भरडी असेल तर काय असेल आपण त्याला देतो. सारखं लहान मुलं तर त्याचं एकच कारण आहे की महिला आणि बाळाचं समोर कसं करायचं, तुमच्यापेक्षा दुसऱ्या पुरुषाला मागू शकत का, ही मेन गोष्ट आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं, लहान पिल्लाचं काय करायचं, तर लहान पिल्लाचं त्यांना स्टार्टर द्यायचं. आता ब्रॉयलर असेल तर सुरुवातीला फ्री स्टार्टर येतं, नंतर दुसऱ्या आठवड्यात स्टार्टर येतं आणि तिसऱ्या आठवड्यापासून त्यांच्या वाढीच्या फिनिश येतं. म्हणजे ज्यावेळेला आपण लावणार आहे एक 3 दिवसाचं प्रशिक्षण लागेल आणि त्यावेळेला ते पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार. तर थोडक्यात लक्षात घ्या की जे लहान पिल्लं असतं तर आपल्याला काय द्यायचं, स्टार्टर द्यायचं. मी मला सांगितलं तुम्हाला की आपण गोल करतो, त्याखाली भुसा टाकतो, त्याच्यावर पेपर ठेवतो. पेपर ठेवायचं कारण हेच आहे की लहान मुलांना डायरेक्ट खाद्य ठेवलं तर त्याला समजणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, पिल्लं सोडल्यानंतर गुळपाणी चांगलं प्यायल्यानंतर 4 तासानंतर जे स्टार्टर आहे ते आपल्याला काय करायचं, कागदावरती प्यारायचं, जेणेकरून त्यांना खायला समजेल. तर आपण पेपर टाकले नसेल तर समजणार आहे का ते खाद्य का भुसामध्ये मिक्स होणं समजणार आहे का, म्हणून ते पेपर आहे. म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, त्याचं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे ते समजणं गरजेचं आहे. हा झाला आपला पहिला दिवस. लाईट आपण सोडलेलीच आहे. लाईटचं पण कसं असतं, एका 2 वेळ खूप लागते. 100 पक्ष असेल 200 वेळ लागते. आपण काय करायचं, 100 पक्ष असेल तर 200 वेळचा नाचीचा बल्ब असतो, तो जरी आला तरी तो पूर्ण करतो. थोडक्यात सांगतो, तेवढं का आपल्याला डोकं लावायची गरज नाही. 100 टी लागली, 200 वेळचा खूप देणार बल्ब आला, मध्ये सोडला, त्याच्यावर टोपली आवडून जेणेकरून जी ऊब असेल ती काय पक्षांना लागेल. अशा प्रकारे ते नियोजन करायचं. दुसऱ्या दिवसावर काय करायचं, दुसऱ्या दिवसावर काय करायचं, त्यांना अँटीबायोटिक द्यायची. त्या अँटीबायोटिक म्हणजे काय असतं, तर या पावडर आहे किंवा दुसरं निवडक असेल किंवा आपल्याला ती नॉर्मल प्रमाणात त्यांना द्यायची. नॉर्मल प्रमाणात काय द्यायची, समजा आपण जिथे पक्षी खरेदी केलेला आहे तो जर त्याची जी मादी असेल ती वीक असेल तर ती मादी विकासाठी एखाद्या आजार काय होणार आहे, त्या प्रॉब्लेमला लागू शकतो, तो आजार येऊ नये म्हणून आपल्या काय प्राथमिक काळजी म्हणून थोडीशी अँटीबायोटिक त्यांना काय करायचे, पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून द्यायचे. कोणाला जर आपल्या औषधोपचार काढा साधारण किती दिवसात असतात पाहिजे, साधारणतः 3 ते 5 दिवसात काय करायचं, औषधोपचार म्हणजे काय आपल्याला पाण्यातून द्यायचे. म्हणजे बघा तुम्ही साधारण 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा दिवस काय करायचं, अँटीबायोटिक द्यायचं. आता दिवस झाला 7वा दिवस म्हणजे काय, पक्ष्यांना 1 आठवडा झाला. आता आपल्याला काय करायचं, पक्ष्यांचं लसीकरण करायचं. काय करायचं, लसीकरण. तर पहिल्या आठवड्यात लसीकरण कुठलं येतं, ते लासोटा. आता लासोटा तर लसीकरण थोडक्यात समजून घ्या. काय असतं, काही जे आजार आहेत ते औषधांनी बरे होत नाही, त्यासाठी त्यांना प्रॉपर त्या आजाराचं लसीकरणच करणं गरजेचं आहे. जर तुम्ही लसीकरण केलं नसेल तर काय होतं, आपला पक्षी जर संभाव्य आजार आला तर त्या रोगाची साथ आली तर पक्षी पूर्णपणे मरून जाऊ शकतो. तुम्ही गावामध्ये बघितलं असेल की ज्या एखाद्या आजार आला की सगळ्यांच्या कोंबड्या पूर्ण मरतात. त्याचं कारण काय असतं, ते पण त्यांना लसीकरण केलेलं नसतं आणि न केल्याने काय होतो, आजार येतो ते पक्ष्यांमध्ये बळा होतो आणि पक्ष्यांची मर होते. जे काही आजार ते औषध सुद्धा मनुष्य मरत नाही. तर 7व्या दिवशी काय मानवाने आजार येतो, त्यासाठी काय केलं जातं, लासोटा ही लस दिली जाते. लस देण्याची सुद्धा पद्धत आहे, एक पाण्यातून दिलं जातं किंवा एक इंजेक्शनच्या साईड दिलं जातं आणि दुसऱ्या जे असेल त्या आय ड्रॉप किंवा आपण नॉन ड्रॉपचे नाकात 1 थेंब टाकून किंवा 1 थेंब टाकून त्या लसी दिल्या जातात. तर पहिल्या आठवड्यात आपल्याला काय करायचे, पहिल्या आठवड्यात 7व्या दिवशी लासोटा ही लस द्यायची. आणि लस किती महाग असतात लक्षात घ्या. 100चा डोस घेतला कोणी बॉटल येते बॉटल येतात, एक काचेमध्ये पावडरसोबत लस दिलेली असते. त्या लसमध्ये काय का जो आजार आहे त्या रोगाची मिश्रण किंवा जीवाणू त्या बॉटलमध्ये जातात आणि ह्याच्यामध्ये पाणी किंवा बिस्किटाची बॉटल असते, जेवढं प्रमाण आहे तेवढं ते पाणी दिलं असतं. काय हातली जी लस आहे त्याच्यात मिक्स करायची आणि ड्रॉपरच्या साईडला काय करायचं, पक्ष्यांच्या डोळ्यात किंवा नाकपुडीत द्यायचे. आणि किंमत सुद्धा किती आहे, 100 पक्ष्यांच्या डोससाठी 35 रुपये किंमत आहे. जर समजा तुम्ही 35 रुपये खर्च केलेत नाही आणि जर तो आजार आला आणि एका लागण झाली तर तुमचा पूर्ण पाव काय होऊ शकतो, नेस्तनाबूत होऊ शकतो. मग पूर्णच्या पूर्ण पाव नेस्तनाबूत झालं चांगला की 35 रुपये खर्च करून लसीकरण केलं चांगलं, काय झालं, लसीकरण केलेलं चांगलं. म्हणजे हा एक लसीकरणाचा महत्व आहे किंवा महत्वाचा मुद्दा आहे. आता झाला आपला दिवस झाला 7वा.
7व्या दिवसामध्ये येतो की 8वा 9वा 10वा. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पक्षी थोडा वीक असतो, तो त्याची चांगली वाढ व्हायला पाहिजे. मग आपल्याला काय करायचं, त्यांना बी कॉम्प्लेक्स जायचं. बी कॉम्प्लेक्स काम काय करतं, हाडाची वाढ आणि पेढी घेण्यासाठी. तर आपण काय करू शकतो, कॅल्शियम त्यांना आपण पाण्यातून द्यायचं. त्याच्यामध्ये येतो, त्यानंतर अष्टवेळ येतो. आणि ही जी औषधं आहेत ती तुमचा कुत्रा मांजर या सगळ्यांना सुद्धा चालू शकतात असं. तर आपल्याला दुसऱ्या आठवड्यात काय करायचं, हे बी कॉम्प्लेक्स त्यांना पाण्यातून द्यायचं. आता 7, 8, 10 दिवस झाले बरोबर. नंतर येतो किंवा दिवस 14वा दिवस किंवा 14वा दिवस म्हणजे दुसरा आठवडा. दुसऱ्या आठवड्याला काय करायचं आहे, गंगोरा ही पक्ष्यांना लस द्यायची त्याच्याप्रमाणेच. आता गंगोरा एक प्रकारचा विषाणू आहे, घातक रोग आहे. म्हणजे पक्षी पिवळा पातळ शिकतो आणि भरपूर प्रमाणात मॉर्टिलिटी होते. तर तो संभाव्य असं येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, गंगोरा हे लसीकरण दुसऱ्या आठवड्यात करायचं. लस मिळून जाते. आता आठवडा आला तिसऱ्या आठवड्यात काय करायचं, पक्षी जरा वाढलेला असतो, त्याचं वजन वाढवण्यासाठी त्याची पचनक्रिया सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्यांना पाण्यातून लिव्हर टॉनिक द्यायचं. काय द्यायचं, लिव्हर टॉनिक द्यायचं. हे सुद्धा त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, लिव्हर येतं, वॉटर येतं, अशा बऱ्याच प्रकारचे औषध येतात. ते आपल्याला काय करायचं, पाण्यातून द्यायचे. अशा प्रकारे काय झालं, 2 आठवडे झाले, तिसरा आठवडा सुरू झाला. तिसऱ्या आठवड्यात काय झालं आहे, लिव्हर टॉनिक देतोय. नंतर आपल्याला काय करायचं, नासोपातच द्यायचे. तर आपण पुष्कळ डोस सुद्धा होऊ शकतो. 7व्या दिवसाला आपल्याला काय करायचं, करायचं 7, 14, 21 आणि 24, 28. पहिल्या आठवड्यात नासोपा, दुसऱ्या आठवड्यात काय झालं गंगोरा द्यायचं, तिसऱ्या आठवड्यात आपल्याला काय द्यायचं नासोपा, 4थ्या आठवड्यात काय करायचं आपल्याला गंगोरा आपल्याला पक्षी आपल्याला काय करायचं, चिकटमधून मोकळा किंवा बाहेर सोडायचं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, एक वेळेस तुम्ही व्यवस्थित प्रॉपर कोर्स केलं की पक्षाची चांगली वाढ झालेली असते, पक्षी चांगला वाढलेला असतो. नंतर काय तुम्हाला फारसं त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मग तुम्ही खाद्यपाणी घातलं तरी सुद्धा काय होऊ शकतो, तुमचं व्यवस्थित होऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, पक्ष्याचं संगोपन किंवा पिल्लांचं संगोपन आपल्याला करायचं. त्याच्यामध्ये अजून काय करायचं, तिसऱ्या आठवड्यात पक्ष्यांच्या चोची कापायची. काय करायचं, चोची कापायची. आता पक्ष्यांच्या पण चोची का कापतो, काय होतं, ठराविक पोळ्या वाढल्यानंतर पक्षी काय होतो, वाढलेला असतो, त्याची चोची वाढलेली असतात, पक्षी पोचायला लागतो. पोचायला आणि बघत असतो, त्याचा पार्श्वभाग असतो शेपटीकडचा, त्या शेपटीच्या पाण्याला काय करतात, पोचा लागतात. आणि एकदा पोचायला लागतो तर त्या पक्षाला मारेपर्यंत काय करत थांबत नाही. मग तो विषय होऊ नये, होऊ नये मग आपल्याला काय करायचं की त्यांच्या चोची कापायची. आपण जी फिलिंग होतो त्या मशीनच्या काय करू शकतो, चोची त्यांच्या कापू शकतो. ते इलेक्ट्रिसिटी घोड्याला लावायची मशीन, त्याच्यात काय चालू करायचं, इथे काय होतं, लाल पेटते, लाल आगीसारखं तयार होते किंवा तापलं जाते. आणि चोच पेटली जळते. एक साधारण लावायला आपल्याला 1 व्हायची. काय समजा तुमच्या मशीन असेल 50 किलोमीटरची असेल मशीन आणि कम्फर्टेबल असेल तर तुम्ही नेट करून सुद्धा काय करू शकता, चोच कापू शकता. पण ते रिक्सी असतं, दोन्ही तोड ओपन करायचं, जसं आपण नख कापतो तसं काय करायचं, पुढचं तोड तोडवायचं. पण त्याच्यामध्ये काय होतं, थोडापेक्षा हानी होते, रक्त येतं, आपण काय करू शकतो, हळद लावू शकतो. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय हा उद्योग सुरू करताना बाहेरचं गरजेचं आहे किंवा प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे किंवा प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, पक्षी वाढू शकतो आणि हे करू शकतो. आता त्याच्यानंतर काय करायचं, दुसरी गोष्ट येते, आमची स्वच्छता कशी ठेवायची. मागाशी तुम्हाला काही गोष्टी सांगितले की धुवायचं, फवारणी करायची, शेड जाळायचे. त्याच्यामध्ये दुसऱ्या काही टिप आहे. टिप म्हणजे काय, तुम्ही फार्मवर जायचं असेल ते चप्पल असते, त्या चप्पल आपल्याला काय करायचं, वेगळ्या ठेवायच्या. म्हणजे फार्मवर जाण्यासाठी चप्पल वेगळ्या आणि बाहेरच्या चप्पल वेगळ्या. फार्ममध्ये जास्त बाहेर व्यक्तीला अलाउड करायचं नाही. तुम्हाला सुद्धा बाहेर फार्मवर जायचं असेल तर काय करायचं, तुम्ही जे बाहेर आपल्याला कम तयार करून त्यामध्ये काय करायचं, बिनऔषधाची फवारणीसाठी औषधं ते टाकायचे, त्याच्यामध्ये काय उडवायचे. नंतर आपल्याला काय करायचं, निर्जंतुकीकरण फार्ममध्ये जायचं. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, ती काळजी ठेवायची. दुसरा जो लिटर आपण टाकतो, लिटरचा जो भुसा टाकणार आहोत तो सुद्धा 15 ते 20 दिवसांनी काढून टाकायचं. जर अशा पद्धतीने व्यवस्थापन ठेवलं तर कुठल्याकडे घाण येणार नाही, पक्षांना आजार येणार, पक्षी चांगला वाढणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, की काही लोक काय करतात, ब्रॉयलर आणि गावठी फार्म एकत्र सुरू करतात. म्हणजे एकाच ठिकाणी हा समजा फार्म आहे आपला, अर्ध्या ठिकाणी गावठी पक्षी पाळतात आणि अर्ध्या ठिकाणी ब्रॉयलर पक्षी पाळतात. तर असं अजिबात करायचं नाही. यासाठी एक फार्म तुमचा वेगळा असणं गरजेचं आहे. मेन फार्म पासून दुसरा फार्म कमीत कमी 25 ते 30 फुटावर असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं असतं, ब्रॉयलर पक्षी वीक पक्षी असतो, त्याला आजार लगेच येण्याची शक्यता असते. त्या पक्षाला आलेला आजार दुसऱ्या पक्षाला लगेच आजार येऊ शकतो. याची सुद्धा आपल्याला
काळजी घ्यायची आहे. दुसरा म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय बघायची आहे की रोगांचं व्यवस्थापन काय. आता पहिल्या गोष्टी काय करायच्या, पक्ष्यांना रोग येऊ नये म्हणून काळजी करायची. रोग येऊ नये म्हणून जर काळजी घेतली तर काय होणार आहे, घेतली तर काय रोग येण्याची शक्यताच नाही. आणि पक्ष्यांना एकदा का समजा आजार आला, त्यांचं तुमचं दुर्लक्ष झालं तर ती लागण एवढी मोठी होती की एका पक्षात लागण सगळ्यापेक्षा लागत जाते आणि कोणाकडे तुमचे पक्षी लगावू शकतात. त्यासाठी पहिला आपल्याला काय करायचं, आमची स्वच्छता सांगितली ती करायची. दुसरा त्यांना जो दिला जाणारा आहार आहे तो आहार आपल्याला काय करायचा आहे, चांगला आणि दर्जेदार देणं गरजेचं आहे. म्हणजे संतुलित आहार म्हणतो जे त्यांना सांगितलेलं असेल. जसं आपण संतुलित आहार म्हणजे आपला आहार काय असतो, तर डाळ भात भाजी चपाती रोटी काय असेल तर आपण काय संतुलित किंवा पूरक आहार म्हणतो. तर कोंबड्यांचे पूरक आहार म्हणजे काय, तर ज्वारी मका बाजरी बरोबर, कॅल्शियम मच्छीपूर असते, ह्या सगळ्यांचा आपण काय म्हणतो संतुलित किंवा पूरक आहार तो त्यांना दिला गेला पाहिजे. पूरक आणि संतुलित आहार दिला तर पक्षाची वाढ चांगली होणार आहे आणि एखादा जो आजार येणार आहे त्या आजाराला ते काय करू शकतात, लढू शकतात. त्या आजाराशी ते आजाराच्या बळी पडू शकत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं लसीकरण म्हणजे सांगितल्याप्रमाणे ते लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीकरण केलं तरी काही संभाव्य येणारा आजार सुद्धा येऊ शकत नाही. तिसरी गोष्ट आमची स्वच्छता, मीटर असं आपण वास येणार नाही, वास येणार नाही अशी एवढी काळजी घेतली पाहिजे. अशा वेळी जर केलं तर तुमच्यापेक्षा आजार येणार नाही. आणि समजा आपण आजार आला तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांना येणारा आजार आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता तुमचं लहान मुलं असेल लक्ष द्यावे, त्याला जर ताप आला असेल तुम्ही कसं ओळखता, लहान मुलं आहे तुमचं तर बोलता येत नाही 4-5 महिन्याचा बघा त्याला ताप आला तुम्ही कसं ओळखता सांगा मला, कसं ओळखता, अंगात ओळखताय समजतं. अजून काय चिडचिड करताय रडताय बरोबर ना, एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टॉयलेट बघतो पातळ आहे त्याला वास येतोय काय बरोबर ना, तसंच आपल्या ह्याच्यामध्ये करायचं. हे पक्षी आपल्याला साधारणतः बोलता येणार नाही, आपल्या निरीक्षणातून काय करायचं त्या गोष्टी आपल्याला शिकायचे. आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात की प्रशिक्षण घ्या किंवा काय घ्या किंवा कोणी प्रोफेशनल सांगू दे समजतात तर तुम्ही त्या व्यवसायात पडत नाही किंवा करत नाही तर तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही. पक्षामध्ये आपल्याला काय करायचं, जेव्हा पक्षी आजारी पडतो तेव्हा काय होतं, एका साईडला कोपऱ्यात जाऊन बसतो म्हणजे स्थूल राहतो किंवा शांत राहतो पहिलं कारण. दुसरं गोष्ट काय होतं, खाण्यापर्यंत सोडतो, लहानपणात तेच करतो ना सोडतो. तिसरी गोष्ट काय करायचं, त्याच्या पाण्याच्या निरीक्षण काय करायचं आपल्याला ओळखायचं. जसं तुम्ही काय म्हणतात आजारात लागलं की ताप आहे समजतो, नाकाच्या पाण्यामध्ये काय सर्दी आहे होऊ शकतो. त्याच्यात प्राथमिक गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही काय करू शकता, ते उपचार करू शकता. आणि जरी त्याच्या उपचार हे सारे कारण करायचं तुम्हाला आजार ओळखता आले नाही आणि आजार वाढला तर नंतर उपचार करून सुद्धा काय होतं शक्य होत नाही आणि आपला व्यवसाय कुठे जाऊ शकतो. मग काय करायचं त्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीने आपण काय करायचं, आपल्या कामाच्या व्यवस्थेमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत अशा प्रकारे आपण करू शकतो. नंतरचा विषय येतो की विक्री व्यवस्थापन. तर विक्री व्यवस्था मग सांगितलं काय करून पक्षी पुढे जाणार, आपण कुठे विक्री करू शकतो पक्ष्यांची, तुम्ही पोल्ट्री फार्म सुरू केलं बरोबर ना, तर कुठे विक्री कुठे करणार त्यांची सांगा. चिकन सेंटरमध्ये विक्री करू शकता, दुसरं कुठे करू शकता, आपला पक्षी कुठे जाऊ शकतो जर जे शिक्षक लोक आहेत त्यांना लागतो अजून कुठे विक्री करू शकता, हॉटेल्स आहे बरोबर ना, हॉटेल्स निर्माण करू शकता. म्हणजे विक्री व्यवस्था आपण तयार करायचं, माल कोणी तयार करू शकतो पण विक्री व्यवस्था कोणी सांगू शकत नाही की करणं कठीण होतं असा विषय. त्या गोष्टी आपण विक्री व्यवस्था सुद्धा त्याला करायची आहे. आता दुसरा विषय बघा की हा कुक्कुटपालन हा व्यवसाय हा नुसता छोटा व्यवसाय नाही, म्हणजे समाज येतो. आपण व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो ते व्यवसाय दृष्टी आपली मोठी असणं गरजेचं आहे. आपण बघता काय बघतो सर्वसाधारण पद्धत मी काय म्हणा हा बोर्ड आहे आणि हे बोर्ड वगैरे आहे सायकल बसले एवढी तुमची दृष्टी असेल. व्यवसायासाठी माझी दृष्टी काय असेल, भिंत आहे त्या भिंतीमध्ये काहीतरी असणार आहे बरोबर ना. तर आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्याच्या आपला पोल्ट्री फार्म काय म्हणू शकतो की नुसतं कोंबड्यांना पाळणा एवढा व्यवसाय मर्यादित आहे का, नाही मर्यादित आहे. त्याच्यामध्ये अजून काय होऊ शकतो पोल्ट्री व्यवसायामध्ये, तुम्ही पिल्लं विकू शकता, छोटी पिल्लं तयार करू शकता विकू शकता, खाद्य तयार करू शकता खाद्य विकू शकता बरोबर ना, अंडी तयार करू शकता अंडी विकू शकता, किंवा तुम्ही आता बचत गट आहे कॅम्प लागतात तुमचीच कोंबडी आहे स्वतःची तीच घेऊ शकता. त्याच्यावर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय की एखाद्या घटकापासून मूळ घटकापासून त्याच्यामध्ये काय बदल करून जास्त उत्पन्न मिळवलं. सरांनी सगळं सांगितल्याप्रमाणे अंडा घेतलं त्यात तुझं अपडेट केलं तर काय होऊ शकतं जास्त पैसे मिळू शकतात ना. त्या प्रकारे तुम्ही एक छोटा हॉटेल व्यवसाय सुरू करू शकता. अशा प्रकारे काही गोष्टी तुम्हाला काय
शोधायचं किंवा करायचं. अजून याच्यामध्ये सांगायला म्हणजे काय, आता तुम्ही कुठलाही शेती व्यवसाय केला म्हणजे पशुमधला, तर त्याचा खाद्याचा खर्च सगळ्यात जास्त येतो, बरोबर ना? तर खाद्याचा खर्च तुम्ही कसं करणार आहात? बाहेरचा विकसन करता असणार बरोबर ना? तर आपण खाद्याचा खर्च कसं करायचं? तर आपल्याकडे त्या गावठी कोंबड्या आहेत, तर कोंबडी असं करतं काय, तुम्ही दिलेलं सगळं पचवू शकतो, म्हणजे त्याचं सोन्याचा कण सुद्धा पचवण्याची क्षमता त्यांच्या याच्यामध्ये असते, तर ते धान्य सगळं पचवू शकतं. खाद्याचं नियोजन कसं करायचं? आपण रेग्युलर खाद्य आणून हे करू शकत नाही, विकत खायला काढू शकत नाही. आपल्याला काय करायचं, जे घरामध्ये शिळं राहिले राहणार मग ते शिळं झाले पण त्याला फुशी किंवा केळशी आपण म्हणतो ना ती येता कामा नये, असं चांगलं खाद्य अन्न सुद्धा चालू शकतं. बाजारात मिळून भाजीपाला आहे तो सुद्धा आपण स्वच्छ धुवायचा, त्याच्यात पाणी करून सुद्धा त्यांना घालू शकतो, तो सुद्धा चालू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ॲझोला. आता तुम्ही याच्यामध्ये धर्मावरच्या बाबतीत बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आहे, त्याला काय म्हणतात ॲझोला बघतात. आणि हे ॲझोला एवढं पोषक घटक आहे, त्याच्यामध्ये जे आवश्यक घटक आहे न्यूट्रिशन असतील किंवा कॅल्शियम असेल ते सगळं त्या खाद्यातून मिळतं. ती वनस्पती सुद्धा काय करू शकतो तुम्ही त्याला घालू शकता. आता ॲझोला जो हा घटक आहे तो ॲझोला ही वनस्पती आहे, त्याचा तुम्ही प्लॅन तयार करू शकता. त्यासाठी काय जास्त काही खर्च येत नाही. तुम्ही 10 बाय 5 बाय 8 बाय 5 तुम्ही काय करायचं, एक खड्डा तयार करायचा, खणायचा, त्याच्यामध्ये काय ते पॉलिथिनचं आणि रेडीमेड तो कंपोस्ट करायला मिळतो ना काय होती बॉक्स, तसा तुम्हाला प्लास्टिकचा आणू शकतो, तो घ्यायचा. शेण, माती आणि SSP सिंगल सुपर फॉस्फेटचे खत मिळतं आणि पाणी त्या गोष्टी टाकायच्या. आणि कल्चर म्हणजे जी वनस्पती आहे ती समजा 1 किलो तुम्ही अजून टाकताय तर 7 दिवसात तो 7 किलो होते, म्हणजे 7 पटी तो वाढतो. जर ते तुम्ही टाकत पडणार ते सुद्धा काय तुमचा खाद्याचा खर्च वाचू शकतो. आता हा प्लॅन करायला सुद्धा कठीण आहे का? शेण तुमच्याकडे मिळतं ना, पाणी मिळतं, माती आहे बरोबर ना, ह्याच गोष्टी लागतात. थोडंसं तो वाढवण्यासाठी आपल्याला काय करतो ते टाकायचं, शेण टाकायचं आपल्याला थोडंसं, अशा तुम्ही कल्चर तयार करू शकता आणि खाद्याचं सुद्धा व्यवस्थापन करू शकता. अजून काय करू शकता, शेवगा असतो, शेवगा माहिती आहे ना, तर शेवग्याची लागवड तुम्ही करू शकता आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही पक्षी शोधला तर ती शेवग्याची पानं खाऊन सुद्धा आपण काय करू शकतो, पक्षी उदरनिर्वाह करू शकतो. अशा प्रकारे काय करायचं आहे, खाद्याचं नियोजन आपल्याला करायचं. म्हणजे आणि शेवटचा घटक म्हणजे काय, जी विष्ठा लागते त्या विष्ठेपासून सुद्धा आपल्याला काय मिळतात, पैसे मिळतात. म्हणजे पिकातून सुद्धा पैसे मिळतातच आहे आणि त्याचा जो वेस्टेज राहतो पक्ष्यांचा त्यापासून सुद्धा आपल्याला काय मिळतं, फायदा मिळतो. ती विष्ठा आपण काय करू शकतो, खत म्हणून शेतकरी किंवा जे बागायत असेल त्यांना विकू शकतो. म्हणजे जर तुम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तर लॉस जाण्यासारखं आहे का? बरोबर, लॉस जाण्यासारखा विषय काहीच नाही. फक्त तुमचं जे काही व्यवस्थापन असेल, तुम्ही कसं समोरून करताय, त्याची विक्री व्यवस्था कशी करताय त्याच्यावर तुमचा व्यवसाय अवलंबून आहे किंवा तुम्ही करू शकता. असं अजून सांगायचं म्हणजे समजा तुम्हाला 1 दिवसात पिलं घेऊन त्यांचं पालनपोषण करता येत असेल तर आम्ही काय करतो, ज्या महिला असतील किंवा जे बचत गट आहेत त्यांना काय करतो, 1 महिन्याचा रेडीमेड पक्षी देतो. 1 महिन्याचा रेडीमेड पक्षीमध्ये काय होतं, जे तुम्हाला सांगितलं लसीकरण असेल, ब्रीडिंग असेल, ब्रीडिंग असेल, सगळ्या गोष्टी देतो. तुमचं काम करायला त्यांना योग्य खाणं आणि पाण्याचं देणं आणि त्याची विक्री करणं. असं अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचा व्यवसाय व्यवस्थित करू शकता. काय एका दिवसात दिलं ना, एका दिवसात दिलं तुम्हाला 25 रुपयापासून 30 रुपये पण मिळतं. ते का बाजार पैसे करून 1 महिन्याचं दिलं तुम्हाला पोस्ट तुमच्या घरपोच तुम्हाला 100 रुपये मिळतील. हो, यामध्ये तुम्हाला काय शंका वगैरे असं विचारू शंका नाही का? वेळ कमी आपल्याकडे आणि हा असा विषय आहे की तो 1 तासात किंवा 2 तास समजून सांगायला ज्या मेन गोष्टी होत्या मी पिल्लावर काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचं खाद्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, थोडक्याच्या मेन गोष्टी त्यांना सांगितलं. एक कन्सेप्ट बघा की व्यवसाय करणार असेल त्या गोष्टी तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. कुठल्याही तुम्हाला 1 तासात कुठली गोष्ट तुमच्या लक्षात येणार नाही किंवा 1 तासात तुम्ही लेक्चर घेऊन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकत नाही असं. पण एक कल्पना तरी आपल्याला येते ना, ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला माहीत होते का की ब्रीडिंग तयार लागतो किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या भाषेत सांगितले किंवा हायर लँग्वेजमध्ये किंवा सरांनी सांगितले त्या पद्धतीने काही सांगितलं नाही. पक्षी आणायचा पण जसं आपण बाळीची काळजी घेतोय तशी त्या पिलाची काळजी घेतो, बरोबर, अशा गोष्टी वाजवते असं. कारण जितका म्हणते तेवढं समोर हा व्यवसाय नाही किंवा एखादा माल आपल्याला ठेवायला तो वाढवून राहिला त्याला तुम्हाला पहिल्या दिवसापासून तर त्याला महिन्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं असं. आणि त्या पहिल्या दिवसापासून जरी तुमची चूक झाली, गोडीमध्ये चूक झाली तरी तुम्ही पक्षी मारणार खाद्याच्या व्यवस्था सुद्धा
तरी पक्षाला आधार येणार आहे, किंवा तुमचं व्यवस्थापन चुकलं तरी पण पक्षाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे एवढ्या बारीक काही गोष्टी आहेत असं काय. ठीक आहे, थांबते थँक्यू. ह्याची पण माहिती कळवली मला. आता ही खाली जी भांडी आहे ते पाण्याचं भांड आहे, त्याला जम्बो टिंकर बोलतात. याच्यामध्ये आपण दिवसाला पाण्याची व्यवस्था करू शकतो. याच्यामध्ये खाद्य ठेवण्यासाठी खाद्याचं भांड आहे ना, फिडर बोलतात. हा स्मॉल फिडर आहे, म्हणजे लहान पिढ्यांसाठी आहे. आणि पिढ्या मोठ्याने आपल्याला काय करायचं आहे, हा जम्बो फिडर यूज करायचं आहे. आता खाद्याची भांडी यूज का करायची, तुम्ही बघितलं असतो कोंबड्याचं समजा तुम्ही बाहेरचं खाणं पेरताय तर ती कोंबडी काय करताय, मातीमध्ये सगळं खाद्य मिक्स करतात, किंवा त्यांना एक सवय आहे कोंबड्या करायचं की काय मिक्स करायचं आणि ते करायचं. जर तुम्ही खाद्याची पाण्याची भांडी वापरली तर त्याच्यामध्ये खाद्याची नासाडी होणार नाही. जेवढं खाद्य पक्षाला लागणार तेवढं खाद्य काय करणार आहे, पक्षी खाणार आहे. आणि तुमचं काय होणार आहे, पक्ष खाद्यावर वेस्ट जाणार नाही आणि खाद्याची नासाडी सुद्धा होणार नाही. म्हणून जी प्रॉपर भांडी आहे पक्ष्यांना तीच आपल्याला वापरता आली पाहिजे. साधारणतः 50 पिकांना एक खाद्याचं आणि एक पाण्याचं भांड पुरेसं ठरतो. हा, खाद्यामध्ये काय करायचं, समजा मी एक अशी पिलं घेतली बरोबर ना, तर त्या पिल्याने काय असते, पोल्ट्रीची सवय झालेली असते, पोल्ट्री खाद्याची सवय झालेली असते. जर तुम्ही डायरेक्ट त्यांना घरगुती खाद्याचं सुरुवात केली तर विषय काय होणार माहिती आहे, ते लगेच खाद्य काढावं आणि घरून त्यांना त्याची खाण्याची वाढ होणार नाही. मग आपल्याला काय करायचं, त्यामध्ये खाद्य आहे ते सगळं दिलं पाहिजे. आणि खाद्यात बदल करताना काय करायचं, सुरुवातीला नवीन खाद्य वापरायचं आणि नंतर 4-5 दिवसांचं काय करायचं, बाजारचं खाद्य आणि आपलं खाद्य चविष्ट करायचं. हळूहळू आपण खाद्याची सवय करायची. डायरेक्ट तुम्ही जर तुमचं खाद्य द्यायला सुरुवात केली तर पक्षी खायला मी खाऊ शकतो, आजारी पडू शकतो. हा